विषय लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे ऍक्शन मोडवर आहेत। 13 जूनला राज ठाकरे यांच्या कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे। संध्याकाळी दादर माटुंगा कल्चरल हॉल इथं मनसेची निवडणूक पार पडणार आहे। 13 जूनला राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची, विभाग प्रमुखांची आणि शहर प्रमुखांची सुद्धा महत्त्वाची बैठक घेणार आहेत। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे आप प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याकडून। वैदेही, आपण पाहतोय राज ठाकरे आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत। 13 जूनला कार्यकारिणीची निवडणूक सुद्धा होतीये, त्या अनुषंगाने मनसेमध्ये नेमकं काय हालचाली सुरू आहे? नक्कीच जर आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीनंतर आता मनसे ऍक्शन मोडमध्ये सध्या दिसून येत आहे। राज ठाकरे यांनी विधानसभा निहाय बैठकांना सुरुवात राज ठाकरे जे आहे ते 13 तारखेपासून करणार असल्याची माहिती देखील मिळते आहे। सकाळी 10:30 वाजता त्यांनी पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे। रंगशारदा येथे ही महत्त्वाची बैठक होणार आहे। याच्यामध्ये नेत्यांपासून अगदी ग्राउंड लेवलच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत ही बैठक जी आहे ती होणार आहे आणि सगळ्यांना महत्त्वाचे आदेश राज ठाकरे या निमित्तानं 10:30 वाजता रंगशारदा येथे देणार असल्याची माहिती देखील मिळते आहे। दुसरीकडे याच दिवशी संध्याकाळी जे आहे ते कार्यकारिणी निवडणूक जी आहे ती देखील मनसेची पार पडणार आहे। ती दादर माटुंगा कल्चरल हॉल या ठिकाणी ही निवडणूक होणार आहे। त्याच्यामुळे 13 तारीख खरं तर मनसेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। दोन महत्त्वाच्या बैठका या निमित्तानं बघायला मिळणार आहे। एक निवडणूक आहे, एक बैठक आहे। त्याच्यामुळे राज ठाकरे काय बोलतील याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे। अगदी धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल।